राम राम शेतकरी मित्रांनो, माझा बळीराजावरती पुन्हा एकदा कांदा उत्पादक शेतकरी मित्रांचं खूप खूप स्वागत. तर मित्रांनो, जसं की आपण सकाळी चेन्नईचा व्हिडिओ टाकला, त्यामध्ये मी आपल्याला आजचा बाजाराचा कल सांगितला होता की मध्य प्रदेशात व नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये आज सुधारणा होऊ शकते. तर मित्रांनो, आज सुधारणा ही नाशिक जिल्ह्यामध्ये आणि मध्य प्रदेशातील इंदोर मंडी, शाजापूर मंडी या मार्केटमध्ये सुधारणा मार्केटमध्ये आज झालेली आहे. तर इतर जे मार्केट आहेत, गोडेगाव झालं, मुंबई झालं, सोलापूर झालं, तसेच साऊथकडील हैदराबाद, बेंगलोर व उत्तरेकडील दिल्ली, आझादपूर मंडी, इंदोर मंडी येथील कांदा बाजारभावाची परिस्थिती आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. काय नेमके बाजारात आज बदल झालेले आहेत त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहायची आहे. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे आणि माझा बळीराजाला सबस्क्राईब करायचा आहे. माझा बळीराजाचा जॉईन प्लॅन हा जॉईन करायचा आहे, जेणेकरून आपल्याला कांदा बाजाराविषयी महत्त्वाची माहिती अगदी महत्त्वाच्या वेळेवर ही मिळत जाईल. तर मित्रांनो, सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातून. नाशिक जिल्ह्यातील रिपोर्ट आपल्याकडे अजून काही उपलब्ध झालेले नाहीत. जे उपलब्ध झाले त्याचे भाव पाहूयात. विंचूर येथून सुरुवात करूयात. विंचूर येथे 417 वाहनांचा लिलाव झाला. 1000 रुपयापासून 4020 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. तर सरासरी कांदा 3700 रुपये क्विंटलपर्यंत विंचूर येथे विकला. निफाड येथे 3660 क्विंटलची आवक आली होती. 1201 रुपयापासून 4081 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. तर सरासरी कांदा 3800 रुपये क्विंटलपर्यंत आज निफाड येथे विकलेला आहे. तर मित्रांनो, विंचूर व निफाड येथे कांद्याच्या दरामध्ये आज किलो मागे 1 ते 1.5 रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये झालेली आहे. पिंपळगाव बसवंत येथे आज पहिल्या सत्रामध्ये 829 वाहनांचा लिलाव झाला. 2700 रुपयापासून 4811 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. तर सरासरी कांदा 4100 रुपये क्विंटलपर्यंत म्हणजे 41 रुपये किलोपर्यंत आज पिंपळगाव बसवंत येथे कांदा विकलेला आहे. तर गोल्टे 700 रुपयापासून 3800 रुपये क्विंटलपर्यंत विकली. सरासरी 3400 रुपये क्विंटलपर्यंत आज गोल्टीचे बाजारभाव पिंपळगाव बसवंत येथे निघालेले आहेत. मित्रांनो, पिंपळगाव बसवंत येथे कालच्या बाजाराच्या तुलनेत जर पाहिलं तर कांद्याचा दर आज पुन्हा एकदा किलो मागे 1 ते 1.5 रुपयांनी सुधारलेला आहे. तर इकडे गोडेगाव येथे आज 55 ते 60 हजार गोण्यांची आवक आलेली आहे. गोल्टी या क्वालिटीचे कांदे 2600 ते 3000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्टा 3100 ते 3500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मिडियम क्वालिटी कांदा 3500 ते 3600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मुक्कल कांदा 3700 ते 3800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मोठा माल 3800 ते 4200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर एक अर्धा लॉट 4500 रुपये क्विंटलपर्यंत आज गोडेगाव येथे कांदे विकलेले आहेत. तर मुंबई येथे आज 11986 क्विंटल कांद्याची आवक आली होती. 2800 रुपयापासून 3800 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. सरासरी कांदा 3300 रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे. तर सोलापूर येथे आज 250 गाड्यांची आवक आली होती. सोलापूर येथे आज 4100 ते 4200 रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट विकले. बिग कांदा 3800 ते 4000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मुक्कल कांदा 3700 ते 3800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मिडियम कांदा 3400 ते 3600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डा 3300 ते 3500 रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकलेला आहे. तर मित्रांनो, मुंबई येथे कांद्याचा दर आज थोडा कमी झालेला आहे. तर सोलापूर येथे कांद्याचा भाव कालच्या बाजाराच्या तुलनेत आज स्थिर आहे. तर आता आपण उत्तरेकडील परिस्थिती पाहूयात. इंदोर मंडी येथे 50,000 गोण्यांची आवक झाली होती. गोल्टी 1200 ते 2200 रुपये क्विंटलपर्यंत विकली. गोल्डा 2500 ते 2900 रुपये क्विंटलपर्यंत विकला. हलका कांदा 2900 ते 3200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. चांगले कांदे 3300 ते 3400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सुपर कांदा 3500 ते 3600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. एक्स्ट्रा सुपर कांदा 3700 ते 3800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर काही लॉट 3900 ते 4100 रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे कांदे विकले आहेत. तर इंदोर मंडी येथे कांद्याचा भाव किलो मागे 1 ते 2 रुपयांनी आज सुधारलेला आहे. तर शाजापूर मंडी येथे 1 ते 1.5 रुपयांची आज बाजारात सुधारणा आहे. आज शाजापूर मंडी येथे 3500 ते 3700 रुपये क्विंटलपर्यंत चांगले कांद्याचे लॉट विकले. तर काही लॉट 3800 ते 3900 रुपये क्विंटलपर्यंतही कांदे विकलेले आहेत.
बाकी कांद्याचे भाव 2,700 रुपयापासून 3,500 रुपये क्विंटलपर्यंत आज शाजापूर मंडी येथे निघालेले आहेत. तर दिल्ली आझादपूर मंडी येथे आज विक्रीसाठी 90-95 गाड्या ह्या होत्या. आज दिल्ली आझादपूर मंडी येथे पुण्याचा कांदा 4,000 रुपयापासून 4,500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मध्य प्रदेशचा कांदा 3,000 ते 4,000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. दिल्ली आझादपूर मंडी येथे जे कांदे 4,500 ते 5,000 रुपये क्विंटलपर्यंत विकत होते तो भाव आता आज कमी झालेला आहे. कारण मध्य प्रदेशातून दिल्ली आझादपूर मंडी येथे कांद्याची आवक ही आज वाढलेली आहे. तर आता परिस्थिती पाहूयात साऊथकडील. बेंगलोर येथे आज 65,326 गोण्यांची आवक होती. बेंगलोर येथे आज आवक वाढलेली होती. एक्स्ट्रा बिग कांदा 4,300 4,500 रुपये क्विंटलपर्यंत फक्त काही लॉट विकले. तर मोठे कांदे 4,000 ते 4,200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. 40-42 रुपये किलोपर्यंत मोठा कांदा विकला. मुक्कल कांदा 3,500 3,800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मिडियम कांदा 3,000 3,500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डा 2,500 3,000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 2,000 ते 2,400 रुपये क्विंटलपर्यंत विकली. चोपडा कांदा 2,000 3,000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. ॲव्हरेज कांदा 3,000 3,500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. कर्नाटकाचा विजापूरचा कांदा 3,000 3,700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. नवीन कांद्याची आवक 7,000 प्लस गोण्यांची ही आज आलेली दाखवलेली आहे. त्याचे भाव 1,600 3,400 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर 1-2 लॉट 3,500 3,800 रुपये क्विंटलपर्यंत बेंगलोर येथे आज कांदे विकलेले आहेत. मित्रांनो, जसं की मी सकाळच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं की माझा एक मित्र आज बेंगलोर मार्केटमध्ये आहे आणि त्याने जी आपल्याला सकाळी माहिती दिली होती की कांद्याची आवक तिथे वाढलेली आहे. नवीन कांद्याची साईज नाही, कांदा नवीन चांगला बाजारामध्ये येत नाही. तर मित्रांनो, मी पुन्हा एकदा फोनवरून माहिती घेतली की बेंगलोर बाजार समितीने जो हा काही रिपोर्ट तेथील आडतेंनी दिलेला आहे 7,000 प्लस गोण्यांचा, तर त्या गोण्या ह्या ॲक्च्युली कमी आहेत. इतक्या गोण्या तिथे नवीन कांद्याच्या आज नव्हत्या असं माझ्या मित्राने सांगितलं. आणि महत्त्वाचं म्हणजे जुना जो कांदा आज तिथे आवक आहे तो कांदाही बऱ्यापैकी खराब कांदा जास्त बेंगलोर येथे आज आहे. आणि त्यामुळे आपल्याला बेंगलोरचे कांद्याचे भाव आज कालच्या बाजाराच्या तुलनेत जर पाहिलं तर 2-3 रुपयांनी कमी झालेले हे सरासरीमध्ये दिसून आलेले आहेत. म्हणजेच सत्य जी परिस्थिती आहे ती बेंगलोर येथील मित्राने आज सांगितलेली तुम्हाला मी सांगतो. तर मित्रांनो, आता हैदराबाद येथील परिस्थिती पाहूयात. हैदराबाद येथे नेमकी काय परिस्थिती होती. हैदराबाद येथे आज 81 गाड्यांची आवक होती. ॲस्ट्रा सुपर बिग माल 4,500 4,600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. बिग कांदा 4,100 ते 4,500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मुक्कल कांदा 3,800 4,300 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मिडियम कांदा 3,200 3,600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डा 1,600 2,500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 1,000 ते 2,500 रुपये क्विंटलपर्यंत विकली. सिंगल पत्ती कांदा 1,500 2,200 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे. तर हैदराबाद येथे कांद्याचे भाव कालच्या बाजाराच्या तुलनेत आज स्थिर पाहण्यास मिळत आहेत. तर मित्रांनो, एकूणच जसं की मी सांगितलं होतं की नाशिक जिल्ह्यात सुधारणा होऊ शकते. नाशिक जिल्ह्यात सुधारणा आहे, मध्य प्रदेशात सुधारणा झालेली आहे. परंतु या ज्या बाकीच्या मार्केटमध्ये आपण पाहतोय आवक मात्र जास्त असल्यामुळे तिथे कांद्याचा दर थोडेसे दबावात सध्या आपल्याला दिसून येत आहेत. तर आवक कमी झाल्यास नक्कीच बाजारभाव हे वाढणार आहेत. आपण आपला कांदा विक्रीचं योग्य प्रकारे नियोजन करा, घाबरून जाण्याची काहीही गरज नाही. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.